अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आमची तिसरी दिवस आहे जी आहे खारापूरमध्ये साखळीमध्ये। तर तिकडे आमची कुलस्वामिनी आई शांतादुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आज आपली दिवसा होणार आहे। जसं की ते कोठीवाड्यामध्ये आहे तर तिला कोठीवरची देवी देखील म्हणतात। हे आपण बघत आहोत पॅन्जिम मध्ये जे हे मेन सर्कल आहे दिवजा सर्कल या नावाने हे ओळखलं जातं। तर इथे तुम्ही पाहू शकता गोव्यातील हा पारंपरिक दिवजोत्सव आहे। तर दिवजा सर्कल या नावाने हे सर्कल ओळखलं जातं। तर इथे तुम्ही पाहू शकता एक ढोलवाला आहे, एक बाई आहे जिने पंचारत घेतलेली आहे आणि दुसरी बाई ते तेवत आहे। गोव्यातील प्रत्येक गावामध्ये दिवजा साजरा केला जातो, दिवजा यात्रा केली जाते। तर आपण पोचलो आहोत खारापूरमध्ये। इथे अशी पद्धत आहे की प्रत्येक गावाचा एक राखणदार असतो, हे सगळ्यांनाच माहिती असेल, स्पेशली गोवेकरांना। तर त्यांच्या देवळामध्ये आपण आलेलो आहोत, त्यांना क्षेत्रपाल देखील म्हटलं जातं। तर इथून आपली दिवजा सुरुवात होणार आहे। इथं आपले दिवे पहिल्यांदा प्रज्वलित करून घेऊन आरत दाखवून आपल्याला पुढे शांतादुर्गा मातेच्या मंदिरापर्यंत जायचं आहे। तर मंदिराभोवती एक प्रदक्षिणा काढून मग आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि मग त्यानंतर आमची कुलस्वामिनी आई शांतादुर्गा मातेला पंचारत दाखवून त्यानंतर कौल प्रसाद दिला जातो, तो घ्यायचा आहे आणि अशा तऱ्हेने मग आमचा दिवजोत्सव पूर्ण होणार। तर इकडे माझ्या पुढे ज्या उभ्या आहेत त्या आहेत आमच्या काकी, त्यांच्याकडे आधी आम्ही राहत होतो। तर इथे आम्ही दिवजासाठी लाईनीमध्ये उभे आहोत। जसं की आपण बघू शकतो 3 लाईनी आहेत। तर थोड्या थोड्या प्रत्येक लाईनीमधून सुवासिनी स्त्रियांना सोडलं जातंय। दिवजांच्या प्रकाशामध्ये मंदिर परिसर अगदी उजळून निघतो, जसं की आपण पाहत आहोत। खूपच अद्भुत असा हा अनुभव आहे। खूप छान वाटतं, शांत वाटतं मनाला आणि त्यानंतर देवाचंही अस्तित्व या जगात आहे याची जाणीव होते। आजचा हा दिवजा आमचा जो असतो इथे खारापूरमध्ये आमच्याबरोबर इथल्या गावची लोक देखील आजच्या दिवजोत्सवामध्ये सहभागी होतात। अगदी या गावातील लोक इथं आत्ता जरी राहत नसले तरी दिवजोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी अवश्य येतात। तर आजच्या दिवसाचाही उपवास आम्हाला मागच्या दिवसांसारखाच करायचा असतो, आदल्या दिवशीच करायचा असतो। आदल्या दिवशीपासून आत्ताचा दिवसा संपूर्ण झाल्यानंतरच आम्हाला उपवास सोडायचा आहे। तर तसाच माझा अगदी कालपासून उपवास सुरू आहे। तर इथे उभं राहायला अजिबात जागा नाही आहे, तर आम्ही थोडं पुढे गेलो
जिथे झाडे असतील आणि जरा सावली असेल, कारण आणखी सगळ्यांचं पूर्ण आरत दाखवून होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। तर इथं झाडांची सावली बघून थोड्या अंतरावर सगळेजण थांबलेले आहेत। तर इकडे आम्ही लाईनीत उभे आहोत आणि थोड्याच वेळात सुरुवात होईल। तर इकडे आम्ही पोचलो आहोत आई शांतादुर्गा मातेच्या मंदिरामध्ये। मंदिराचा परिसर खूपच भव्य आणि मोठा आहे। शांतादुर्गा मातेची कथा काय आहे आणि त्याचबरोबर हे आमचं शांतादुर्गा मातेचं मंदिराचा संपूर्ण ब्लॉग मी एक बनवलेला आहे माझ्या चॅनलवर, आई शांतादुर्गा विजय येते। तर शांतादुर्गा मातेची संपूर्ण माहिती असलेल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पाहून घ्या।
तऱ्हेने यावर्षीचा आमचा दिवजोत्सव अगदी छानपणे पार पाडलेला आहे। आई शांतादुर्गा मातेने माझ्याकडून अशीच सेवा करून घ्यावी कायम, हीच तिच्या चरणी प्रार्थना। तर इथं देखील नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचं गाठवण केलं जातं। तर मला इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की एक सबस्क्रायबर ताई मला भेटल्या होत्या, ज्यांनी इतक्या गर्दीमध्येही मला ओळखलं आणि त्या माझ्याशी बोलायला आल्या आणि घाईमध्ये मी त्यांचं नाव विचारायचंच विसरून गेले। तर ताई, तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर मला तुमचं नाव नक्की कमेंट करून सांगा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये शाउट आऊट देईन। तर मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं तेल दान करायचं असतं। मंदिर परिसर अगदी पाहताय तुम्ही, किती गर्दी भरली आहे। मांडव घातला आहे, खुर्च्या ठेवल्या आहेत। आपल्याला इकडे ओटीचं साहित्य वगैरे सर्व काही मिळून जातं। आमची आरत दाखवून झाली, आम्ही येऊन इकडे बसलो आहोत आणि अजूनही तुम्ही पाहू शकता किती मोठी लांबची लांब लाईन आहे। इकडे देवी आई शांतादुर्गा कौल प्रसाद देण्यासाठी प्रस्थान करत आहे। श्री शांतादुर्गा विजयते। दिवसाचा तिसरा दिवस होता आजचा खारापूरमध्ये, तर तो संपूर्ण झालेला आहे दिवजोत्सव। कसा वाटला गोव्यातील दिवजोत्सव मला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। आई शांतादुर्गा विजयते।